प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये 15 बदल करण्यात आलेले आहेत। भरपूर साऱ्या लोकांचे म्हणणे आहे की आम्ही खूप दिवसापूर्वी फॉर्म भरला आहे, परंतु अजूनही आम्हाला 1 रुपया पण आला नाही। काहीचे यादीत नाव येऊन पुन्हा कट झालेले आहे। याचं कारण काय असावं हे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत। या 15 बदलावरून आज कन्फर्म होणार आहे की कोणाला पीएम आवास 2.0 या योजनेचे पैसे येणार किंवा कोणाला नाही, म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना पैसे येणार आहेत किंवा कोणत्या लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत। कारण बरेच लाभार्थी प्रश्न विचारत आहेत, त्यांच्या यादीत नाव येऊन सुद्धा पैसे आलेले नाहीत, अशा बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत। त्यासाठी कन्फर्म आपण आज पाहणार आहोत की कोणाचे नाव कन्फर्म कोणाला पैसे येणार आहेत आणि कोणाला पैसे येणार नाहीत। यासाठी सरकारने पुन्हा काही 5 ते 15 नियम लावलेले आहेत। हे नियम कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या नियमावरून तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाहीत, आणि ते नियम आपण सर्व स्पष्टपणे पाहणार आहोत, इन डिटेल मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। सगळ्यात पहिलं तर पीएम आवास योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जातो। म्हणजे पहिले कसे होते, महिला किंवा पुरुषांच्या कोणाच्याही नावे जर फॉर्म भरला असेल तरीही पीएम आवास योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता फक्त महिलांच्या नावेच पीएम आवास योजनेचा लाभ मिळणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। आता ज्याच्या घरात महिलाच नाही फक्त पुरुष आहे, अशा पुरुषाला लाभ घेता येतो। म्हणजे ज्या एखादं घर असं असेल की ज्या घरात महिलाच नाही, समजा फॉर एक्झाम्पल एखादा असा व्यक्ती असेल ज्याचं अजून लग्नही झालं नाही, ज्याच्या कुटुंबात तो एकुलता एकच होता, त्याचे आई वडील ही नाहीत, या जगात नाहीत, किंवा काही कारणामुळे ते नाहीत आणि त्याचं लग्न झालं नाही, त्याला पत्नीही नाही, तर तो पुरुष एकटा आहे, तर अशा पुरुषाला लाभ हा घेता येणार आहे। परंतु त्याची पूर्ण चौकशी केली जाणार आहे, कारण खरंच तो पुरुष एकटा आहे का याची पूर्णपणे चौकशी करूनच मगच त्या पुरुषाच्या नावे या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। दुसरे म्हणजे आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही पात्र असाल तर घरी बसून मोबाईलवरती या योजनेसाठी फॉर्म भरू शकता। आवास प्लस ॲप आहे, या आवास प्लस ॲपवरून तुम्ही फॉर्म भरू शकता। याआधी तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन फॉर्म भरावा लागत होता, म्हणजे याआधी तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन फॉर्म तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी भरावा लागत होता, आणि त्यामध्ये एजंटची संख्या मध्येच भरपूर वाढली होती, आणि त्यामुळे सरकारने ही योजना पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात केली आहे। त्यासाठी आवास प्लस हा ॲप लॉन्च केला आहे। या ॲपवरून तुम्ही या योजनेसाठीचा फॉर्म अगदी मोफत म्हणजे फक्त 1 रुपयामध्येच तुम्ही या योजनेसाठीचा फॉर्म हा भरू शकता। यासाठी मी म्हटलं पात्र असलेल्यांनाच फॉर्म भरता येणार आहे, किंवा जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। याच्या पात्रतेच्या अटी सुद्धा खूप लावण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत। त्या सुद्धा काही आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतरच पाहूयात ते म्हणजे पीएम आवास योजनेचा सर्वे आता ऑनलाईन केला जाणार आहे। पहिले हाच सर्वे संबंधित अधिकारी घरोघरी लाभार्थ्याजवळ जाऊन करत होते, आता मात्र हा सर्वे ऑनलाईन केला जाणार आहे। मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आवास प्लस ॲप जो लॉन्च केला आहे तो आवास प्लस ॲपद्वारेच सर्वे सुद्धा केला जाणार आहे। फॉर्म सुद्धा त्याच ॲपद्वारे भरला जाणार आहे। फॉर्मसाठीची जी तुम्हाला योजनेसाठीची डॉक्युमेंट्स कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा त्याच त्याच ॲपवरती अपलोड केली जाणार आहेत, आणि पीएम आवास योजनेसाठी जो सर्वे करावा लागतो तो सर्वे सुद्धा याच ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे। आता असा सर्वे केल्यामुळे काय होणार आहे, तर असं ऑनलाईन सर्वे केल्यामुळे कोणताही फ्रॉड होणार नाही असे पीएम मोदी यांनी सांगितले, आणि म्हणूनच हा सर्वे इथून पुढे ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे। यामुळे खऱ्याच पात्र लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे असे पीएम मोदी यांनी सांगितले आहे। कारण तुम्ही म्हणाल आता ऑनलाईन सर्वे कसा होणार, या ऑनलाईन सर्वे सुद्धा आता आपण पाहिल्याप्रमाणे जो आवास प्लस ॲप आहे यावरूनच हा ऑनलाईन सर्वे केला जाणार आहे। सरकारचे टार्गेटच आहे की 30 करोड लोकांना
स्वतःचं घर देणे, आता सध्या सुद्धा ज्यांनी फॉर्म भरले आहेत, जे पात्र आहेत त्यांचा सर्वे चालूच आहे. हा सर्वे सुद्धा ऑनलाईनच चालू आहे आणि आवाज प्लस ॲपवरती ज्यावरती तुम्ही फॉर्म भरला आहे त्यावरतीच तुमचा सर्वे केला जाणार आहे. त्यामध्ये काही पॉईंट सुद्धा आहेत. सर्वेमध्ये तुमचं काय काय पाहिलं जाणार आहे हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत. त्यानंतर योजनेचे खूप फ्रॉड होत आहेत. मग त्यामध्ये मधले एजंट असतील किंवा पात्र नसताना सुद्धा फॉर्म भरून लाभ घेत आहेत. त्यांनाच धडा शिकवण्यासाठी सरकारने PM प्लस ॲप हा आणला आहे. कारण आता सर्व ऑनलाईन दिसणार आहे. सरकारने ऑनलाईन काय केलं आहे, मध्येच एजंट वाढले आहेत, फ्रॉड होत आहे, कुणी चुकीचा फॉर्म भरत आहे, म्हणजे पात्रता नसताना सुद्धा फॉर्म भरत आहे. त्यामुळे सरकारने हा आवाज प्लस ॲप आणलेला आहे आणि या ॲपद्वारे सर्व सरकारला तुमची ऑनलाईन माहिती समजणार आहे. तुम्हाला यावरती ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरता येणार आहे. तर यामध्ये आपण पात्रतेच्या अटी काय असणार आहेत पाहूया. म्हणजे PM आवास योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय असणार आहेत. त्या पात्रतेच्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला PM आवास योजनेचा फॉर्म भरता येणार आहे, तरच त्याचे पैसेही येणार आहेत. त्यासाठीच्या पात्रता पहा. पहिली म्हणजे PM आवास योजना. ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न घटक किंवा MIG घटकांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर गृहनिर्माण वित्तीय संस्था आणि बँका दोन्हीकडून प्रदान केलेल्या कर्जावर अनुदान केलेली ही योजना आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक आणि गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळ या दोन्ही केंद्रीय संस्था आहेत ज्या कर्जे वितरित करतात. त्यानंतर अर्जदाराची श्रेणी आणि अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न यावरून अनुदानाची रक्कम ही निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर बाथरूम, स्वयंपाकघर इत्यादींसह अतिरिक्त खोल्या मालकी हक्काने घेणे, नूतनीकरण करणे आणि बांधणे यासाठी अनुदान उपलब्ध असणार आहे. सर्वात महत्त्वाची एक अट आहे ती म्हणजे या योजनेसाठी बेघर व्यक्तीच फक्त चालणार आहे. म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं घर नाही किंवा पूर्णपणे कच्चं घर आहे अशा व्यक्तींनाच घर मिळणार आहे. त्यानंतर यात बदल मोठा केलेला आहे तो म्हणजे आता फक्त महिलांनाच PM आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. अगोदर पुरुषांना किंवा मुलींना सुद्धा 18 वर्षाच्या वरती मुलींना सुद्धा लाभ घेता येत होता, परंतु आता फक्त स्त्रियांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्वांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. आपण थोडक्यात अटी काय आहेत त्या पाहिलेल्या आहेत पात्रतेच्या. कारण या अगोदर इन डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेलाच होता, परंतु थोडक्यात सांगायच्या आहेत म्हणून बदल झालेला तुम्हाला सांगितलं आहे. परंतु आता सर्वे चालू आहे आणि हा सर्वे करताना काय बघितलं जाणार आहे तर पहिलं म्हणजे हा सर्वे ऑनलाईन केला जाणार आहे. यामध्ये पहिलं ज्या महिलेचा फॉर्म भरला आहे तिच्या घरातील आणि तिचे आधार कार्ड बघितलं जाणार आहे. कारण आधार कार्डवरून महिलेचा किंवा लाभार्थ्यांचा कोणताही डेटा पूर्णपणे समजणार आहे. त्यामुळे आधार कार्ड हे तिच्या घरातील आणि तिचे आधार कार्ड हे बघितले जाणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे महिलेचे बँक खाते चेक केले जाणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेचे किंवा तिच्या कुटुंबातील कोणाचेही मनरेगा कार्ड असायलाच पाहिजे. आता मनरेगा कार्ड याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं, प्रत्येक राज्यात वेगवेगळं नाव आहे. काही ठिकाणी लेबर कार्ड आहे, तर काही ठिकाणी मनरेगा कार्ड आहे, तर काही ठिकाणी जॉब कार्ड सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जॉब कार्ड असणे हे गरजेचे आहे. महिलेचेच असणे गरजेचे नाही, तर त्या महिलेच्या कुटुंबातील कोणाचेही एकाचे एक जॉब कार्ड असेल तरीही त्या महिलेला लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याजवळ सर्वे करता वेळी जॉब कार्ड नसेल त्यांनी ते नंतर दिले किंवा ॲड केले तरी चालेल, मगच याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे समजा आता फॉर्म भरत आहे आणि फॉर्म भरताना जर तुम्ही मनरेगा कार्ड किंवा जॉब कार्ड जर ॲड केलं नसेल तरीही तुम्ही पुन्हा फॉर्म भरताना शक्यतो करतच नाहीत. परंतु जेव्हा पात्र होऊन जेव्हा यादी येते आणि तेव्हा तुम्हाला जॉब कार्ड हे ॲड करावं लागतं आणि तेव्हाही जर तुम्ही केलं नसेल आणि सर्वे करताना सुद्धा नसेल तरी तुम्ही नंतर जरी ॲड केलं तरी चालणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो फोटो अपलोड केला आहे त्या फोटोचं सुद्धा क्रॉस चेक केलं जाणार आहे. म्हणजे तुमचा फोटो अलीकडचा आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे. त्याचबरोबर आधार कार्डचा फोटो सुद्धा अपडेट केला आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे. तुम्हाला समजलं असेल
सर्वे करताना काय चेक केलं जाणार आहे किंवा याच्या नियमामध्ये म्हणजे PM आवास योजना 2.0 यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत। ते बदल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहेत। थोडक्यात पात्रतेच्या अटी सुद्धा पाहिलेल्या आहेत। ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।